नमस्कार. आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. रॉबर्ट कियोसाकी यांचं श्रीमंत बाबा गरीब बाबा. हो, रिच डॅड पुअर डॅड अनेकांनी वाचलंय आणि अनेकांच्या विचारांना त्याने कलाटणी दिलीये. अगदी. तर आज आपण जरा या पुस्तकातल्या मुख्य कल्पना म्हणजे त्याचा गाभा काय आहे हे समजून घेऊया. नक्की. पैसा, नोकरी, संपत्ती याबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो यातून. बरोबर. आणि तो जो पारंपरिक विचार असतो ना की खूप शिका, चांगली नोकरी मिळवा, सुरक्षित आयुष्य जगा. हो, त्याला हे पुस्तक कसं आव्हान देतं हे बघणं इंटरेस्टिंग आहे. चला उलगडा करूया याचा. तर पहिला आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरसी. हो, कियोसाकी म्हणतात की शाळेतलं शिक्षण ठीक आहे, पण ते पुरेसं नाही. पैशाचं गणित कळायला हवं. म्हणजे त्यांचे एक वाक्य आहे बघा की आपलं मन, आपली बुद्धी हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बरोबर. तिला जर योग्य ट्रेनिंग दिलं तर ती खूप संपत्ती बनवू शकते. पण हे आपल्याला शाळेत कोण शिकवतं? हा फरक आहे. मालमत्ता म्हणजे काय? तर जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आणि ती भाड्याने दिली, किंवा स्टॉक्स, बॉन्ड्स ज्यातून डिव्हिडंड मिळतो. अच्छा. आणि देणी? देणी म्हणजे उलटं, जी तुमच्या खिशातून पैसे काढून नेते. जसं की घराचं कर्ज, गाडीचं कर्ज, ज्याचे हप्ते भरावे लागतात. बरोबर. कियोसाकी काय म्हणतात की श्रीमंत लोक मालमत्ता जमा करतात, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक नकळतपणे देणी जमा करतात. आणि त्यांना वाटतं की ती मालमत्ता आहे. हीच तर गंमत आहे. आपलं स्वतःचं राहतं घर, ज्यावर मोठं कर्ज आहे, ते अनेकांना मालमत्ता वाटतं, पण खरं तर ते दर महिन्याला तुमच्याकडून पैसे नेतंय. म्हणजे ती एक प्रकारची देणी झाली, जोपर्यंत त्यातून उत्पन्न मिळत नाहीये तोपर्यंत. अगदी बरोबर. खरी संपत्ती म्हणजे उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता तयार करणं. आणि हे न समजल्यामुळेच लोक त्या उंदीर शर्यतीत म्हणजे रॅट रेसमध्ये अडकतात, नाही का? हो ना. ते चक्र कसं असतं बघा. नोकरी लागली, पगार आला, खर्च वाढले, मग घर घेतलं, गाडी घेतली. त्यासाठी कर्ज घेतलं, आता त्याचे हप्ते फेडायचे. म्हणजे अजून जास्त पैसे हवेत, मग अजून जास्त काम करा. हे चक्र सुरूच राहतं, पगारावर अवलंबून राहिल्यामुळे. अगदी. यातून बाहेर पडण्यासाठी निष्क्रिय उत्पन्न म्हणजे पॅसिव्ह इन्कम गरजेचं आहे, जिथे तुम्ही स्वतः काम करत नसतानाही पैसे येतात. पण हे इतकं सोपं नाहीये, कारण यात आपल्या भावना गुंतलेल्या असतात. भीती वाटते लोकांना. बरोबर. कियोसाकी 2 मुख्य भावना सांगतात, भीती आणि लोभ. पैसे गमावण्याची भीती आणि अजून जास्त वस्तू मिळवण्याचा लोभ. त्यांचे गरीब वडील जे शिकलेले होते ते नेहमी सुरक्षितेचा विचार करायचे. धोका नको बाबा. हो. तर श्रीमंत वडील, ज्यांचं शिक्षण कमी होतं, ते विचार करून, माहिती काढून धोका पत्करायचे. कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला म्हणतात. म्हणजे पैसे कमावणं हे फक्त आकडेमोड नाही, तर आपल्या भावना आणि विचार सांभाळणं पण आहे. नक्कीच. आणखी एक महत्वाचा मुद्दा ते सांगतात की फक्त पैसे कमावण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी काम करा. म्हणजे काय नक्की? पगार महत्वाचा नाही का? पगार महत्वाचा आहेच, पण नोकरी निवडताना तिथे काय शिकायला मिळतं हे जास्त महत्वाचं आहे. विक्री, मार्केटिंग, कम्युनिकेशन, अकाउंटिंग, मॅनेजमेंट. अच्छा, ही स्किल्स पुढे उपयोगी पडतात. हो, स्वतःचा व्यवसाय सुरू करायला किंवा गुंतवणूक करायला. सुरुवातीला पगार कमी मिळाला तरी चालेल, पण शिकण्यावर भर द्या. आणि मग ही कौशल्य वापरून उद्योजकतेकडे वळावं असंही त्यांचं म्हणणं आहे. हो, कारण व्यवसायात तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर जास्त नियंत्रण मिळतं. आणि ते हेही सांगतात की श्रीमंत लोक कायद्याच्या चौकटीत राहून कर कसा वाचवतात. म्हणजे कॉर्पोरेशन्स वगैरे स्थापन करून. हो, कायदेशीर मार्ग वापरून कराचा भार कमी कसा करता येतो हे समजून घेणं पण आर्थिक साक्षरतेचाच भाग आहे. ते म्हणतात, श्रीमंत लोक वेगळ्या नियमांनी खेळत नाहीत, ते नियम जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात. हे सगळे ऐकायला खूप छान वाटतं, पण काही टीका पण आहे पुस्तकावर. म्हणजे यात नुसती थिअरी आहे, ठोस सल्ले कमी आहेत असं काही जण म्हणतात. हो, ती टीका आहे खरी. काही जणांना वाटतं की यात मोटिवेशन जास्त आहे, पण स्टेप बाय स्टेप काय करायचं हे स्पष्ट नाही. आणि ते श्रीमंत वडील खरंच होते की काल्पनिक पात्र होतं यावरही शंका घेतली जाते. बरोबर. पण या सगळ्या टीकेनंतरही मला वाटतं पुस्तकाचं मुख्य यश हे आहे की ते तुम्हाला पैशाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं. ते पारंपरिक विचारांना धक्का देतं. हो, ते नक्कीच आहे. ते विचार करायला लावतं. आणि इथेच त्याचं महत्त्व आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? मुख्य संदेश काय? मला वाटतं मुख्य संदेश हाच आहे की फक्त नोकरी आणि पगारावर अवलंबून राहू नका. मालमत्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा.
दीर्घकालीन विचार करा, लगेच श्रीमंत होण्याच्या मागे लागू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा. तुम्ही पैशासाठी काम करण्याऐवजी. कियोसाकींचं वाक्य आहे ना, तुम्ही किती पैसे कमावता हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पैसे टिकवता आणि ते कसे वाढवता हे महत्वाचं आहे. अगदी तेच. ही विचारसरणी कोणालाही उपयोगी पडू शकते, विशेषतः ज्यांना वाटतं की ते आर्थिकदृष्ट्या कुठेतरी अडकले आहेत. बरोबर. किंवा ज्यांना पगाराच्या पलीकडे जाऊन संपत्ती निर्माण करायची आहे. हे पुस्तक म्हणजे काही जादूची कांडी नाही, पण आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्यासाठीचा एक नवा विचार नक्कीच देतं. कियोसाकींनी नेहमी पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडच्या आर्थिक ज्ञानावर भर दिला. तर यावर आधारित एक विचार मनात येतो. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा व्यवसाय लगेच सुरू नाही केला तरी चालेल, पण फक्त स्वतःची पैशाबद्दलची समज वाढवण्यासाठी आजच्या आज आपण असं कोणतं एक लहानसं साधं पाऊल उचलू शकतो, यावर विचार करायला काय हरकत आहे?